नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने 2 वेगवेगळ्या चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी पर्दाफाश करत एकूण 1,22,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। पहिल्या प्रकरणात चांदीच्या वस्तू आणि घड्याळे जप्त करत 27,500 रुपये किमतीची चोरी उघडकीस आली। दुसऱ्या प्रकरणात बजाज KTM 200 ड्यूक मोटरसायकल 95,000 जप्त करण्यात आली। या गुन्ह्यात राहुल बाबाराव लोंढे वय वर्ष 26 व दीपक महेश बागडे वय वर्ष 21 या दोघांना अटक करण्यात आली। गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत पुढील तपास सुरू केला आहे। पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे एक घरफोडी दाखल होती। त्यात चांदीचे वस्तू गेलेल्या होत्या। त्यामध्ये आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत। एकाचं नाव राहुल बाबाराव लोंढे वय 26 वर्ष, हे राहणारा इंद्रप्रस्थनगर सोनेगाव तिथे, आणि दुसरा आहे दीपक महेश बागडे वय 21 वर्ष, हा सुमंगल बौद्ध विहाराजवळ पंचशील नगर पोलीस स्टेशन MIDC येथील आहे। यांच्याकडून आपण 460 ग्राम चांदीचे दागिने, त्यात पत्तरदानी, वाट्या, हळदी कुंकू ठेवायची कुयरी अशा प्रकारचे 7 वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि 2 टायटन कंपनीचे घड्याळ आहेत। अशा 27,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आणि त्याच आरोपीकडून आपण एक दुसरा गुन्हा आहे 330/2025 हा व्हेकल चोरीचा गुन्हा आहे। मोटरसायकल ड्यूक कंपनीची, ही 95,000 रुपयाची आपण त्यांच्याकडून जप्ती केलेली आहे। असा एकूण 1,22,500 रुपयाचा मुद्देमाल या दोन्ही आरोपीकडून आपण जप्ती केला आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली।